सो हॅलो एव्हरीवन. यापूर्वीचा जो आपला टॉपिक झाला होता, ज्या टॉपिक मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनचं बेसिक पाहिलं होतं, आता त्याच सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ज्या दोन कन्सेप्ट येतात, ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट आणि डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, हे जे दोन बेसिक आपण त्या टर्म मध्ये पाहिले होते. आता त्याच्यामध्ये जो अँड्रोशियम आहे, ज्याला आपण मेल गॅमेटोफाइट असं म्हणतो, तर त्या अँड्रोशियमचं स्ट्रक्चर, अँड्रोशियम काय असतो किंवा मेल डेव्हलपमेंट कशी होते प्लांट मध्ये, ती आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये पाहायची आहे. तत्पूर्वी ज्या कोणत्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण रोज आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण कंटिन्यू करूयात. बघा, आपल्याकडे काय आहे तर अँड्रोशियम, ज्याला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर असंही म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण जर फ्लावर जनरली आपण काय करतो बघा, जनरली आपल्याकडं चायना रोज, ज्याला आपण जास्वंदाचं फुल असं म्हणतो, ज्या जास्वंदाच्या फुलाला म्हणजे टिपिकल आपल्या सिलेबसमध्ये टिपिकल फ्लावर म्हणून जास्वंदाच्या फुलाचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्या फुलामध्ये आपण जर पाहिलं तर मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो असतो फुलाचा, तर त्याला काय म्हणायचं, त्याला अँड्रोशियम असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग तुम्ही जर अँड्रोशियम पाहिला असेल फुलामध्ये, जिथे आपल्याला छोटे छोटे पोलन ग्रेन्स पावडरी फॉर्म मध्ये बघायला मिळतात, तो एक एक तिथे बघा एक एक फिलामेंट कनेक्ट झालेला असेल. मग त्या ठिकाणी बघा, जर आपण विचार केला तर इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम कशाला म्हणणार, तर त्या स्टेमनला म्हणायचं. एक एक स्टेमन वरती आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पोलन ग्रेन्स पाहायला मिळतील. मग स्टेमन मध्ये नेमकं काय असतं, तर स्टेमन मध्ये फिलामेंट, कनेक्टिव्ह आणि अँथर असतं. एक जनरली एक असं स्ट्रक्चर आहे. हे बघा, हे आपल्याकडं अशा पद्धतीनं तुम्हाला हे स्टेमनचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये ह्या पार्टला आपण म्हणतो अँथर, इथं याला म्हणायचं कनेक्टिव्ह. ओके. आणि हा जो पार्ट आहे याला म्हणायचं फिलामेंट. डन. बघा काय सांगितलंय, स्टेमनचे स्टेमन जे आहे ते स्टेमन ह्या तीन पार्ट पासून बनतं. आणि जनरली तुम्ही जे पोलन ग्रेन पाहता ते पोलन ग्रेन ह्याच्या सरफेस वरती असतात, इथं पोलन ग्रेन असतात. ठीक आहे. मग आपल्याला ते स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. जनरली आपल्याकडे काय बघा, आपल्याकडं अँथर जो आहे तो डाय थिकस आहे. डाय म्हणजे काय, दोन वॉल पासून बनलेला असतो. हे बघा, हा इकडे एक आहे आणि इकडे एक आहे, त्याला डाय थिकस असं म्हणलं जातं. आणि टेट्रास्पोरेंजिएट, आपण जर याचं टीएस घेतला असा ट्रान्सफर सेक्शन आपण पाहिला, तर त्याच्यामध्ये 4 स्पोरोजिनस टिश्यूचे सॅक असते, म्हणून त्याला काय म्हणायचं, टेट्रास्पोरेंजिएट. हे बघा 1 2 3 आणि हे 4. ओके. आता हे जे डिफरन्शिएशन असेल कशाचं, तर अँथर वॉलचं, किंवा ज्या टाइमला अँथर वॉल मॅच्युअर होतो त्या टाइमला नेमकं काय होतं, तर हे बघा, डिफरन्शिएशन अरायझेस व्हेन हायपोडर्मल सेल्स गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू आर्चिस्पोरियल सेल. म्हणजे काय, तर आपल्याला महत्वाचं काय आहे, तर पोलन ग्रेन बाहेर आला पाहिजे. मग पोलन ग्रेन बाहेर येण्यासाठी हायपोडर्मल सेल मध्ये अगोदर ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे, ज्याचं रूपांतर कशामध्ये व्हायला पाहिजे, आर्चिस्पोरियल सेल मध्ये. मग जर आर्चिस्पोरियल सेल जर डिवाइड व्हायला सुरुवात झाला तर नेमकं काय होतं, तर इथं बघा, आर्चिस्पोरियल सेल जर डिवाइड झालाच तर त्याच्यामध्ये जो मधला भाग असेल तो स्पोरोजिनस सेलचा असेल, आणि जो बाहेरचा भाग असेल त्याला प्रायमरी परायटल सेल असं म्हणायचं. आता इथं लक्ष द्या, हे बघा इनर पार्ट, हे बघा हा तुमचा स्पोरोजिनस सेल किंवा स्पोरोजिनस टिश्यू आपण ज्याला म्हणूयात, राईट. स्पोरोजिनस सेल पासून स्पोरोजिनस टिश्यू बनतात, राईट. मग स्पोरोजिनस सेल पासून जर स्पोरोजिनस टिश्यू बनत असतील तर मग बाकीचं काय, तर बाकीचा जो पार्ट आहे तो कशापासून बनतो, ह्या परायटल सेल पासून बनतो. बघा इथं दिलेले पॉइंट मध्ये, स्पोरोजिनस टिश्यू कॅपेबल फॉर मायक्रोस्पोर टेट्रॅड. त्यासाठी कॅपेबल आहे तो, कारण स्पोरोजिनस पासून आपल्याला मायक्रोस्पोर, ज्याला आपण पोलन ग्रेन असं म्हणूयात, आणि तो टेट्रॅड फॉर्म मध्ये पाहायला मिळतो, जो केव्हा होणार आहे, तो स्पोरोजिनस टिश्यू ज्या टाइमला प्रॉपरली स्पोरोजिनस सेल पासून फॉर्म झालेला असेल त्यावेळेस. आणि जो परायटल सेल आहे त्या परायटल सेल पासून मग ही अँथरचा जो बाहेरचा वाल आहे, तो अँथरचा बाहेरचा वाल कशापासून बनणार आहे, परायटल सेल पासून बनणार आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण काय पाहिलं, तर जनरली अँथर पर्यंत आपण कसं आलो ते पाहिलं. आता पुढच्या शिक्षेमध्ये आपल्या सिलेबसच्या नियमाप्रमाणे किंवा अकॉर्डिंग टू आवर सिलेबस, आपल्या सिलेबस मध्ये ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर दाखवलेला आहे. भरपूर विद्यार्थ्यांचा हा डाऊट असतो की सर
टीएस स्टँड फॉर, म्हणजे टीएस कशाला म्हणायचं तर साहजिक हा पार्ट असेल ह्याला आपल्याला असं असं कट करायचे छोट्या सेक्शन मध्ये, आणि याच्यामध्ये इथं काय आहे ते पाहायचंय, ते तुमच्या समोर आहे. हे बघा आता हे तुमचं अँसर कसं आहे, हे असं आहे. मग आपल्या ह्या अँसरचा आपला आडवा छेद घ्यायचा आहे, त्याला म्हणायचं टीएस. मग आपण ह्याला जर असं पाहिलं तर त्याचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीने पाहायला मिळतं. मग ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँसर मध्ये हा 4 लेअर मध्ये डिवाइड होतो. मग 4 लेअर कोणते तर डायग्राम मध्ये पाहू शकता. 4 लेअर मध्ये सगळ्यात बाहेरचा लेअर जो आहे तो इपिडर्मिस नावाचा लेअर आहे. कोणता लेअर आहे हा इपिडर्मिस. इपिडर्मिस, इपी म्हणजे काय च्या बाहेर किंवा च्या वर, ओके. डर्मा म्हणजे काय स्किन किंवा लेअर, राईट. मग इपिडर्मिस काय आहे इथं बघा डायग्राम मध्ये. इपिडर्मिस म्हणजे काय तर सगळ्यात बाहेरचा प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. इपिडर्मिस काय आहे तर सर्वात बाहेरचा प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, ज्याच्यामध्ये सेल कोणते एकतर टॅब्युलर असतील किंवा त्यालाच आपण काय म्हणूया फ्लॅट एंड सेल. बघा हे आपण सेल्स फ्लॅट एंड दाखवलेले आहे. डन. त्याच्यामध्ये गेलात तर एंडोथेशियम नावाचा लेअर येतो. आता इपी म्हणजे काय च्यावर, एंडो म्हणजे काय च्या मध्ये, ओके. एंडोथेशियम नावाचा लेअर आहे, जो लेअर कोणत्या सेल पासून बनला आहे सब इपिडर्मल लेअर पासून बनलेला आहे, ज्याच्यामध्ये सेल जे आहेत सॉरी सब इपिडर्मल लेअर जे असतात त्याला एंडोथेशियम असं म्हणायचं. आणि ते जे सेल्स आहेत ते सेल्स कशापासून बनलेले आहेत रेडियली इलॉंगेटेड सेल्स पासून बनलेले आहेत, ज्याच्यामध्ये फायब्रसची थिकनिंग असते. म्हणजे जो सेलवरती असणारा जाडपणा असतो तो कशाचा आहे त्या फायब्रसचा आहे, ओके. त्याच्या पुढे गेलात तर आपल्याकडे मिडल लेअर येतो. आता हा मिडल लेअर कुठं आहे ते बघा डायग्राम मध्ये आपण दाखवलेला आहे. मिडल लेअर हे याच्या म्हणजे टॅपेटमच्या बाहेरचा आणि एंडोथेशियमच्या पुढचा हा जो लेअर येतो याला म्हणायचं मिडल लेअर. ह्या लेअरचं विशेष कॅरेक्टर असं आहे की हे थिन लेअर असतात. विशेष ज्या टाइमला आपला अँथर हा किंवा स्पोरोजिनस टिश्यू इनर साइडनं मॅच्युअर होतात त्या टाइमला पोलन ग्रेनला बाहेर येण्यासाठी किंवा ज्या टाइमला अँथर हा आपला मॅच्युअर होतो त्या टाइमला हा वाल रप्चर होतो किंवा डिसइंटिग्रेट होतो असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे गेला तर टॅपेटम. आता हा टॅपेटम नावाचा जो लेअर आहे हे बघा ह्या स्पोरोजिनस टिश्यूच्या बाहेरून जो लेअर आहे म्हणजे स्पोरोजिनस टिश्यूला जो कनेक्टेड लेअर आहे ह्याला काय म्हणायचं टॅपेटम असं म्हणायचं, जो तुमच्या अँथर वॉलचा न्यूट्रिटिव्ह लेअर म्हणून ते काम करतं. ठीक आहे. आता विशेष काय तर त्या टॅपेटमच्या मध्ये स्पोरोजिनस टिश्यू असतात, ज्या स्पोरोजिनस टिश्यू पासून आपल्याला पोलन ग्रेन जर्मिनेट होतात किंवा पोलन ग्रेन प्रॉपरली मॅच्युअर होऊन त्या एंडोथेशियम मिडल लेअरला ब्रेक करून ते अँथर वॉलवरती येऊन थांबतात. मग आता मगापासून आपली चर्चा चालू आहे की पोलन ग्रेन काय असतं किंवा पोलन ग्रेन बद्दल काय सांगायचं असतं. हे बघा मी तुम्हाला काय सांगितलं पोलन ग्रेन कुठे येतं, हे पोलन ग्रेन आहे, राईट. आता याच्यातला हा एकच डॉट आहे, हा एक डॉट आपल्याला उचलायचा किंवा आपण ज्याला आपण स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर किंवा स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याकडं मायक्रोस्पोर जो आहे तो मिओटिकली टेट्राड फॉर्म करतो. मिओटिकली म्हणजे काय साहजिक आहे आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये सध्या डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम आहे, कारण आपली बॉडी ही फक्त आई किंवा फक्त वडिलांपासून बनलेली नाहीये, त्या दोघांपासून बनलेली. मग जर आईच्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम होते, वडिलांच्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम होते, तर ह्यांच्यामध्ये अगोदर मिओटिकली हाफ नंबरनं रिडक्शन झालेलं आहे. हाफ नंबर म्हणजे किती तर 23 फ्रॉम फादर बॉडी, 23 फ्रॉम मदर बॉडी, ह्या दोघांचं फ्युजन होऊन परत 46 नंबरचा क्रोमोझोम तयार होतो. त्याच्यापासून मग एक नवीन जीव तयार होतो. मग तिथं आता सध्या आपल्याकडे काय आहे तर हा डिप्लॉइड आहे, त्याला आता हेप्लॉइड मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग हेप्लॉइड मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर आपल्याकडे सोपा कन्सेप्ट काय तो तर इथं लक्ष द्या. आता तुमच्याकडं पोलन ग्रेनचं जे स्ट्रक्चर आपण म्हणूया, आपण ज्याला सोप्या भाषेमध्ये स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन किंवा स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर असं म्हणूयात. आता या स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन मध्ये काय असतं बघा, तुमच्याकडे जनरली पोलन ग्रेन जो आहे हा डबल लेयर्ड असतो. कसा असतो हा पोलन ग्रेन जो आहे हा डबल लेयर्ड असतो, जो स्पोरोडर्म नावाच्या लेअर पासून बनतो. कोणत्या लेअर पासून बनलेला आहे स्पोरोडर्म नावाच्या लेअर पासून बनतो, ज्यांच्यामध्ये स्पोरोपोलेनिन नावाचं एक नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स असतं, जे केमिकलला रेजिस्ट करायचं काम करतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये बाहेरचा जो लेअर आहे त्याला एक्झाईन असं म्हणायचं, जो मधला लेअर आहे त्याला एंटाईन असं म्हणायचं. डन. मग बाहेरचा लेअर जो आहे तो एक्झाईन जो बाहेरच्या सरफेसला असतो, आणि मधला जो लेअर आहे एंटाईन हा सेल्युलोज आणि
पेक्टिन पासून बनतो. कशापासून बनला? सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनतो. आता विशेष काय आहे तर एन्झाईम जो आहे हा एन्झाईम काही ठराविक अंतरावरती अशी जर्म पोर दाखवतो किंवा ह्याच्यावरती जर्म पोर प्रेझेंट असतात, राईट. आणि याच्यामध्ये आपला मेन काय आहे तर याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ओके, आता सिंगल न्यूक्लियस आहे, जर्म पोर पण आहे, एन्झाईम पण आहे, इंटाईम पण आहे. आता हे प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर किंवा एवढं मायक्रोस्पोर तयार झाल्याच्या नंतर होतं काय तर इथं लक्ष द्या, आपल्याकडं हा जो आपण जर्मपोर नावाचा लेअर दाखवला, हा लेअर कायसाठी असतो तर जेव्हा हे पोलन त्या स्टिग्माच्या सरफेस वरती पडतील त्यावेळेस याच्यातून एक पोलन ट्यूब बॉडीच्या बाहेर येते. पण पोलन ट्यूब बॉडीच्या बाहेर येण्याच्या अगोदर एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, काय की इथं आता यांच्यामध्ये सॉरी आपण पुढचं घेऊयात, अगोदरचं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. अगोदरचा कन्सेप्ट कसा असेल तर हे बघा, हा तुमच्याकडे जर्मपोर आहे त्या ठिकाणी ठेवून देऊयात. आता इथं यांच्यामध्ये मायटॉटिकली डिव्हिजन होणार आहे. कसं डिव्हिजन होणार आहे? मायटॉटिकली. ज्या मायटॉटिकली डिव्हिजन मध्ये हा जो मधला पार्ट आहे किंवा हा जो सेल आहे ह्या सेलमध्ये डिव्हिजन होणार आहे. म्हणजे काय काय तयार होणार आहे तर याच्यामध्ये तुमच्याकडं एक व्हेजिटेटिव्ह सेल तयार झालेला आहे मोठा आणि एक छोटा जनरेटिव्ह सेल तयार झालेला आहे. हा तुमचा व्हेजिटेटिव्ह सेल, हा जनरेटिव्ह सेल. ठीक आहे. मायटॉटिकली पोलन ग्रेन मध्ये ज्या टाइमला डिव्हिजन होतं त्या टाइमला एक सेल हा व्हेजिटेटिव्ह नावाने आहे जो मोठा असेल आणि दुसरा जो आहे छोटा तो जनरेटिव्ह सेल असेल. ठीक आहे. मग नंतर काय होणार की हे काय झालं, फर्स्ट मायटॉटिक झालं. आता सेकंड मायटॉटिक मध्ये काय होणार आहे, सेकंड मायटॉटिक मध्ये फक्त ह्या जनरेटिव्ह सेल मध्येच डिव्हिजन होणार आहे. म्हणजे ह्या एकाचे दोन न्यूक्लियस तयार होतात, ज्याला आपण म्हणायचं हेप्लॉइड मेल गॅमेट तयार झाले. किती हेप्लॉइड मेल गॅमेट झाले? 2 हेप्लॉइड मेल गॅमेट तयार झाले. मग जर 2 हेप्लॉइड मेल गॅमेट तयार झाले असतील त्यानंतर ज्या टाइमला हा पोलन ग्रेन स्टिग्माच्या सरफेस वरती पडेल त्यावेळेस याच्यापासून एक पोलन ट्यूब बाहेर अराइज होते. कुणापासून? ह्या जिथे जर्मपोर असेल जो खालच्या साईडला असेल जो स्टिग्मावरती पडलेला आहे त्याच्यामध्ये ही पोलन ट्यूब तयार होते. एकदा पोलन ट्यूब तयार झालीच तर याच्यामध्ये असणारा हा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस हा पुढे पुढे चालतो आणि त्याला फॉलो करत करत हे 2 मेल गॅमेट पुढे त्यांच्या पाठीमागे हे कुठपर्यंत जाणार, जिथपर्यंत यांना ओव्हरी मिळत नाही तिथपर्यंत हे पुढे ट्रान्सफर होतात. म्हणजे सोप्या भाषेमध्ये ओव्हरी मध्ये एंटर केल्यानंतर तिथं फिलिफॉर्म नावाचं एक अपॅरेटस असतं, जे अपॅरेटस ह्या पोलन ट्यूबला गाईड करायचं काम करतं. तिथपर्यंत ही पोलन ट्यूब पुढे ट्रान्सफर होते. तर आताच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर आताच्या लेक्चरमध्ये सोपा कन्सेप्ट घ्यायचा तर अँड्रोशियम काय असतं किंवा अँड्रोशियम मध्ये आपण त्याला स्टेमन असं म्हणायचं. स्टेमन मध्ये स्टेमन मध्ये आपण काय पाहिलं तर स्टेमनचा जो पार्ट आहे तो फिलामेंट, कनेक्टिव्ह आणि अँथर पासून तयार होतो. मग आपण अँथर मध्ये जर बघितलं तर अँथर मध्ये काय सांगितलं, ज्या टाइमला अँथरचं प्रॉपरली डिव्हिजन झालं त्या टाइमला स्पोरोजिनस सेल जो बाहेरून होता आणि परायटल सेल जो स्पोरोजिनस सेल हा मध्ये होता आणि परायटल सेल हा आउटर सरफेसला होता. मग त्याच्यापासून आपण अँथरचं ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर पाहिलं ज्याच्यामध्ये हे 4 लेअर मध्ये याला डिवाइड करण्यात आलेला आहे. आता आपण बोर्डाच्या सिलेबसचा जर विचार केलाच तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी विचारला जाईल, नाहीच तर फक्त ही डायग्राम तुम्हाला 2 मार्कासाठी विचारली जाईल. सीईटीच्या परीक्षेमध्ये पण याच्याबद्दल भरपूर काही क्वेश्चन्स असतील ज्याच्यामध्ये एपिडर्मीच्या सेल्स बद्दल विचारलं जाईल किंवा एंडोथेशियम मध्ये कोणते सेल्स आहेत ते विचारलं जाईल किंवा ह्याच्यामध्ये मिडल लेअर बद्दल तुम्हाला हा मिडल लेअर मध्ये मॅच्युअर अँथर डिसइंटिग्रेट होतो तर त्याच्याबद्दल पण एखादा क्वेश्चन विचारला जाईल आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ टॅपेटम हाही प्रश्न याच्यामध्ये विचारला जाईल. पुढे गेलात तर आपल्याला आताच्या लेक्चरच्या सुरुवातीला जे बोललो होतो, काय म्हणलो होतो की आज आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट पाहिजे आहे. तर अशा पद्धतीने तुमचं एक डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट कम्प्लीट होते. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट वरती सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट्स बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. डन. आता पुढचं लेक्चर आपण पाहूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. तोपर्यंत थांबूयात.